म्हणून देहसंबंधाने फार मोठा पसारा वाढवायचा नाही. पसारा वाढवायचा नाही शब्दाचा अर्थ प्रारब्धाने जे आहे ते तर करायचंच आहे आपल्याला, पण विनाकारण जे पसारा वाढवायले. आता माणसं संसारापेक्षा परमार्थाचा पसारा जास्त वाढवायले. बरोबर आहे. हे सगळे पसारे आटपतेच घ्यायचे. तर आपल्या आयुष्याचा पसारा होऊ नये म्हणून तर परमार्थ करायचा आहे की विठाला. बरोबर आहे ना. म्हणजे आपण अधोगतीकडे जाऊ नये, आपण यममार्गाकडे जाऊ नये मंडळींनो. कारण यममार्ग मोठा खडतर आहे. मग एकदा मडकं फोडलेला धोंडा, ज्याला आश्मा म्हणतो आपण, गंगेमध्ये 10व्या दिवशी विसर्जित केला की त्या आश्म्यातले सगळे तत्व जे 10 दिवस त्या धोंड्यामध्ये स्थिर होते, ते सगळे तत्व धर्मराजाचे दूत मग ताब्यामध्ये घेतात आणि पुढच्या प्रवासाला आपल्याला नेतात. तो जो प्रवास आहे ना, तो 1 वर्षाचा प्रवास आहे. मग गरुड पुराणाचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत, माणूस मेल्यावर 1 वर्षभर कोणत्या गतीला जात नाही. जर यममार्ग मिळाला असेल एखाद्या जीवाला तर तो अत्यंत क्लेशदायक आहे, दुःखदायक आहे. कारण का, पुढच्या प्रवासामध्ये श्री भगवान वाच, गरुड पुराण प्रेतकल्प प्रकरण मोठं गोड सांगतंय. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचमक्रूरपुरम विचित्र भवनम रह्नापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवुभेति धर्मनगरम याम्यम गतम चाग्रजाः. हा गरुड पुराणातला श्लोक आहे. आपल्याला यमदूत या मार्गाने नेतात. कोणत्या? सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचम क्रूरपुरम विचित्र भवनम रह्नापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवुभीति धर्मनगरम याम्यम गतम चाग्रजा. यमदूत या मार्गाने नेतात. एकदा मडकं फोडलेला धोंडा गंगेत विसर्जित केला की पहिला मुक्काम लागतो दक्षिण दिशेकडे सौम्यपूर. आता म्हणलेला श्लोक आहे, त्यातले मुक्काम आहेत सगळे. हे त्याची फोड करून सांगतो. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्नापदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्यपूर, बहुभीती नगरन धर्मनगर. एवढे मुक्काम करायचे दक्षिण दिशेकडे जाताना. खोटं वाटत असलं तर मरून बघायचं. विढाला विढाला हे मी नाही सांगत, सगळ्यांना माहिती आहे. आमची उखळीची नेहमीची मंडळी आहे, सगळी जवळची नेहमीची मंडळी आहे. हे मी नाही सांगत, साधू संतांचं सांगणे. आपण कशाला कोणाला म्हणावं. भाई, तुमच्या सगळ्यांचे दुःख नारायण महाराजाला येऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही सुखी राहा. पण ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी मरून बघावं लागतंय. बरोबर आहे. हे एवढे मुक्कामा करायचे असं सांगितलं गेलं आपल्याला. तो प्रवास मग खडतर आहे. पुढे अवघड यमदंड. माणूस मेल्यावर 5.5 महिने आपल्या सोबतचे दूत गावाकडची आठवण सुद्धा काढत नाहीत. देहातले जे 17 तत्व आहेत ना, पुढे प्रवासाला 5.5 महिने 9 मुक्काम होतात तोपर्यंत आपले पुढे 5.5 महिन्यात. सौम्यपूर, सौरीपूर, नगेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाग्राम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, ब्रह्नापदपूर. 9 मुक्काम होतात. पुढे वैतरणी नदी लागते. विठाला विठाला पुढे वैतरणी नदी लागते. हे 9 हे एकदा दोनदा निष्ठते बरं का. ह्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही पंचांकडे. त्याचे कारण असं आहे, मी बाहेरचं काही खात पेतच नाही. अन्नच खात नाही, बाहेरचं पाणी पेत नाही. सकाळी 7:30-8 वाजता ज्या दिवशी थोडी गडबड असते, लवकर सकाळी घरून निघालो तर तेवढ्या लवकर सकाळी खातही नाही मी. काही प्रश्नच येत नाही खाण्याचा, घरी जातही नाही. दिवसभर उपाशी असतो. सगळं लेवलमध्ये येते, कंबर वगैरे उगा निष्ठत राहते. मग ते काय, त्याला थोडा खापा झाला म्हणजे काय फिट बसते ते. पण ते काय करावं आता, ते निघत राहते. चला जाऊ द्या, विनोदाचा विषय सोडून द्या. हे 5.5 महिनेत ना पुढे प्रवासामध्ये आपण गेल्यानंतर तोपर्यंत गावाकडची आठवण नाही. पुढे वैतरणीचा प्रवास आहे आणि ही वैतरणी अत्यंत दुःख प्रवाहित आहे.
मग त्याबद्दलही भगवंतानी गरुड पुराणामध्ये खूप मोठं वर्णन सांगितलं. मला तेवढं विस्ताराने सांगायचं नाही. बरं गरुड पुराणामध्येच आहे अशातला भाग नाही काही. इदम भागवतं नामम, भागवत महापुराणामध्ये सुद्धा तिचं वर्णन आलेलं आहे. कळालं का? मग ही वैतरणी या जीवाला काय करावी लागते, पार करावी लागते. आपल्या सोबतचे जे दूत आहेत, नखद्रंष्ट्वाम ऊर्ध्वकेशो यमदूतो भयंकरा, काक कृष्ण पिंग, अत्यंत क्रूर यमदूत प्रवाहामध्ये ढकलून देतात आपल्याला. हसत राहतात, ओरडत राहतात. लाखो करोडो जीव त्या वैतरणीमध्ये गटांगळ्या खात राहतात. खाली जातात, वर जातात, पुन्हा प्रवाहित होतात, पुन्हा वर ढकलले जातात. कोणी बुडतात, वर आले की ए हाय हाय करून वरडतात. मोठं भयानक आहे मंडळींनो. 4 प्रवाहाने वाहते मग ती सुद्धा नदी. पहिला प्रवाह मलमूत्राचा, दुसरा प्रवाह अस्थि पोवाचा, अस्थि मांसाचा, तिसरा प्रवाह रक्त आणि पोवाचा. अशी भयानक. चौथा प्रवाह पलीकडच्या काठावर घेत असताना तिकडले यमदूत, मग पलीकडे शुद्ध पाणी आहे चांगलं. कारण पहिल्या 3 प्रवाहामध्ये आपण जे गटांगळ्या खातो, आपल्या शरीराला जी घाण लागते, ती चौथ्या प्रवाहामध्ये खालीवरे झाल्यानं ती सगळी निघून जाते. आणि उरलेला वर्षभराचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिकडल्या काठावरचे यमदूत आपल्याला उचलून घेतात. असा तो प्रवास खडतर आहे. मग वैतरणी आपल्याला दुःखदायी असल्यामुळं ती वैतरणी सुद्धा सुखरूप आपल्याला पार करता आली पाहिजे. त्याच्यासाठी गरुड पुराणाने वेगवेगळे आपल्याला पुण्यकर्म दानधर्म सांगितले. आपण करत नाहीत. आपल्याला सांगितलं गाय दान द्यावी आपल्या पितरांच्या नावाने. गोदानाला विशेष महत्व आहे, गोसेवेला विशेष महत्व आहे मंडळी. हिंदू धर्मामध्ये गायीचं फार मोठं महत्व आहे. आता चांगल्या चांगल्या लोकांकडे गाय राहील नाही घरी एक सुद्धा. बरोबर आहे. बरं, गाय द्यायची तर आपल्याला सांगितली कमीत कमी 2दा द्या, जास्तीत जास्त 3दा दान द्या. 2दा आपण कमीत कमी गाय दान द्यावी. जमलं तर 3दा दिल्यावर तर फार छान. पहिल्यांदा आपल्या पूर्वजांसाठी द्यावी. आपले वडील आजोबा जे आहेत की नाही, त्यांच्या नावाने दान धर्म करावा. दुसऱ्यांदा आपल्याला मरायचंय, जे जे दिसे ते आपला प्रवास आहे, पुन्हा आपल्यासाठी स्वतः देऊन टाका. आणि तिसऱ्यांदा हिंदू धर्मामध्ये गाईचं अधिष्ठान मोठं आहे. 33 कोटी देवांचं अधिष्ठान आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे ना. त्या सगळ्याची पूजा करून ते दान द्यावेत. किती पुण्य आहे. 2दा तर नक्की द्यावी, 3दा नाही मिळत. काही काही गोष्टी 2दा करायच्या. कोणतंही व्रत किद्दा उजवायचे, किद्दा उजवायचे 2दा. म्हणून करायचं नाही, त्याच्या मागे लागायचं नाही. विढाला विढाला फारसं त्याच्या मागे लागूच नका माता भगिनींनो. कोणीतरी काहीतरी व्रत सांगायले सध्याच्या काळामध्ये. आपल्याला त्याच्यातलं ज्ञान नसतं. मला कोणावर आरोप करायचा नाही, सांगणाऱ्याला सुद्धा किती ज्ञान आहे त्याच्यातलं हे कळणं. कारण ज्ञान असल्यावर सांगतच नाही चुकीचं माणूस. बरोबर. आम्ही सांगायला बुवा तुकाराम महाराजांचे, आम्ही खरं तर वैदिक आहेत, आमचा वेदाचे आम्ही उपासक, पण तरी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रणाम करून तुकोबाराय जे सांगतात ते सांगायलो आम्ही. आणि नका पडू, जाऊ नका इकडे तिकडं मंडळी. काय ते फार अवघड आहे व्रत वगैरे. आता तर ते कोणते झाले, आता ते कोणतं आलंय त्या शिवपुराणातलं, कोणतं व्रत आलंय ते शिवपुराणातलं? पशुपती. काय माहित आहे पशुपती बद्दल? कोण सांगितले? काय काय आहे? अरे हरिहरी तुम्ही म्हणारोय सकळ, हकारोनी सांगे तुका. किती सोपी गोष्ट आहे. भगवंताचं नाम. बा माझ्या आईला 12 लेकर झाले, 2 मेले. समस्थान आहे मोठं घरी जुनं. मला आता आल्यानंतर सांगितलं आमचे भाऊ येऊन गेलते. आणि तुम्हाला माहित नसेल तर मी कित्येकदा आलेलो आहे तुमच्या गावाला, का नाही आलो? 10 वर्षाखालची गोष्ट आहे, पण 10 वर्षात नाही आलो. या आमचं जुनं घराणं आहे, कर्मकांडी आहेत. कशामुळे सांगाल मी? कोणतं व्रत माझ्या आईनं कधी केलं नाही. 85 वर्षापर्यंत 500 माणसाचा स्वयंपाक करायची आई माझी. एक दात पडला नव्हता, एवढे लेकर होऊन. सवळ्यामध्ये स्वयंपाक सगळे. चष्मा नाही, काय नाही, काय नाही, कोणतंच व्रत नाही. एक शेवटी 84 वर्षापर्यंत होती ती. एक 79-80च्या दरम्यान वयाच्या, मला वाटतं ऋषी पंचमी काहीतरी ती करायचं ठरविलं होतं. बाबा म्हणले करायचं नाही. म्हणलं आता कोणते व्रत झाले, कोणीही करायले कोणते व्रत, त्याला काही त्याचं अरे त्याची काही हेच माहिती तर घ्या ना व्यवस्थित चांगल्याकडून.
कोणीतरी काहीतरी सांगते. आपण तुम्ही केलं का पशुपती व्रत? उगा नाही म्हणायला आता मला. मी हे कशामुळे सांगायलो, हे कोणतेही व्रत दोनदा उजवायचे ना आपल्याला. एकदा आपल्या पूर्वजांच्या नावानं उजवावं लागते. मला त्याच्यावर बोलायचं नाही बरं का त्या व्रतावर, सहज तुम्हाला आठवण करून द्यायलो, कारण चुकू नये. दुसऱ्यांदा आपल्यासाठी करायचं. गाय एकदा पूर्वजासाठी द्या, चला जाऊ द्या. वैतरणीचा प्रवास एकदा आपल्यासाठी द्या. असा वैतरणीचा प्रवास हे आपल्याला खडतर आहे, तोही आपल्याला सुखरूप करायचा मंडळींनो. आणि पुढे 5.5 महिन्यानंतर तो प्रवास झाल्यानंतर सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोवर्षणपूर, शीतोड्डेपूर असा 1 वर्षाचा प्रवास होत आहे चित्रगुप्ताच्या नगरीपर्यंत. आणि एवढ्या प्रवासामध्ये मारिती, तोडीती, सोडीती, निष्ठुर नाही, त्या यमासी करुणा नाही. ते आपल्या हितचिंतक नाहीत मंडळींनो. मनामध्ये भीती बाळगा. आपण या देहामध्ये आहोत तर काहीतरी उपाय करा. अभंगाचं पुढचं चरण. शिवंत सर्व काळ काया काया सर्व काया काया सर्व काया नाशिवंत सर्व काया नाशिवंत सर्व काया नाशिवंत सर्व काया नाशिवंत सर्व दुसरं चरण आहे मंडळी. जायचं सगळ्यांनाच आहे. मनामध्ये भीती बाळगा. यममार्ग मिळू नये आपल्याला. कळालं का? आपल्याला देव मार्ग मिळावा. यममार्ग आपल्याला मिळू नये. भेने उपाय करा काही. महाराज म्हणतात काहीतरी करा बाबांनो, करा रे बापांनो साधन हरीचे, झनी करणीचे करू नका. काही आगाऊ करू नका, कारण देव मार्ग महत्वाचा आहे. यममार्ग जो आहे ना तो असा भयानक आहे मंडळीनो. एक एक मुक्काम करत 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 पुढे चालायचे. बघा आपल्याला एवढा सिद्धांत बोलतो, पुढे 10 मिनिटात सेवा समाप्त करतो, वेळ घेत नाही. आपल्याला वर्षभरामध्ये प्रवास करत करत आपल्या देहातल्या 17 तत्वांना चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये थांबवल्या जातं. चित्रगुप्ताची नगरी अलीकडे आहे. वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी आपल्याला मरून आज वर्ष होणार आहे, तर आपल्या वडिलांच्या देहातले सगळे तत्व, ही प्रक्रिया आहे, चित्रगुप्ताच्या नगरीत मुक्कामाला असतात आदल्या दिवशी. आपल्यासोबतचे जे 2 यमदूत आहेत त्यातला एक दूत आपल्या जवळ थांबतो चित्रगुप्ताच्या नगरीच्या बाहेर, आणि एक दूत तथा पूर्वकृतम कर्मम करतारम अनुगच्छति. आपण आयुष्यभर जे काही केलेले ते जे लिहून ठेवलंय चित्रगुप्ताकडे, त्याची फाईल घेण्यासाठी ऑफिसमध्ये जातो वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी. तथा पूर्वकृतम कर्मम, तुम्ही कोणतंही कर्म करा त्याची नोंद आहे. कोणतंही करा ते तशाला तसं तिथं नोंद केलेलं आहे. पाप लिहिते चित्र विचित्र, भावार्थ रामायणातली ओवी. त्या
आसी आलोट पडे विचार. काही काही कर्म लिहिताना म्हणे चित्रगुप्ताच्या सेवकांची सुद्धा लेखणी थांबते, कारण इतकं अघोर कर्म माणूस करतो. विठाला काही काही कर्म इतके अघोर करतात लोक की तिथं लेखणी 2 मिनिट विचार करतो यमदूत. अरे या देहामध्ये येऊन सुद्धा आणखी या मार्गावर आहे हा, कळाला का? मग आपले सगळे कर्म तिथं नोंद आहेत, तिची कागद, त्याची फाईल, ते कागदपत्र घेतल्या जातात. प्रत्येक कर्माचे धर्मराजाच्या दरबारामध्ये वर्षश्राद्धाच्या दिवशी प्रत्येक कर्माच्या बाबतीमध्ये तिथं चर्चा होते. वर्षश्राद्धाच्या दिवशी कोणतं कर्म केलं तर कसं केलं, केलं तर कसं केलं, काय होता त्याच्या पाठीमागचा हेतू, आपल्याला वाटायला तर सध्या ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या कर्माची शहानिशा करण्यासाठी, साक्ष पुराव्यासाठी धर्मराजाच्या दरबारामध्ये 5 जण साक्षीदार आहेत वर्षश्राद्धाच्या दिवशी. ते अंशात्मक तिथंच असतात थांबलेले. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जर काही तक्रार आली तर ते साक्ष देतात. यानं या दिवशी हे कर्म इतके वाजून इतके वाजता केलं, लिहिलेलं तिथं केलं. आणि कोर्टाच्या निर्णयामध्ये साक्ष पुराव्याला फार महत्व आहे ना, बरोबर? साक्ष पुराव्याला मी काही काळ मी वकिली केलेली आहे, सगळ्यांना माहित आहे. आपल्या कोर्टामध्ये एखादी केस रंगत आल्यानंतर साक्षीदार फुटतात, बरोबर आहे? पण वरच्या निकालामध्ये साक्षीदार फुटत 5 जण आहेत, फुटतच नाहीत ते. इथं तरी मी जवळपास 6 वर्ष वकिली केली मी, इथं आपल्याला अनुभव आलेले आहेत. वरच्या निकाल प्रक्रियेमध्ये नाही फुटत. कोण कोण आहेत साक्षी देणारे? आपल्या अंतःकरण वृत्तीतला जो भगवंताचा अंश आहे आत्ता जो आहे तो साक्ष देतो. त्याला तुकोबरायांच्या भाषामध्ये धर्माची तुमुरते, पाप पुण्य तुझे हाते, पाप पुण्य तुझे हाते, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तुमुरते, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती. त्याला धर्ममूर्ती म्हणतात. त्याला सगळं माहित आहे. ममई वंशो जीवलोके जीवभूत सना सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मृतस्मतिर्ज्ञान न पोहनंच. 15व्या अध्यायात भगवान सांगतो ना, तैसा हृदयामध्ये रामू. तो जो अंश आहे त्याला सगळं माहित आहे. नारायण महाराज पालमकर 4:45 वाजता उठलेत. समजा मी रोज उठतो, आज मी 4:45 वाजल्यापासून आतापर्यंत काय चुकीचं केलंय का न केलंय कर्म तुम्हाला जरी माहित नसलं, माझं मला माहिती आहे. म्हणजे मी काही चुकीचं केलं नाही बरं का. पण जर एखादी गोष्ट आपल्याकडनं चुकीची घडली तर आपल्याला मन दिवसभर खातंय की नाही. अरे असं करायला नको होतं आपण. लोकायला माहित नाही काय केलं ते, आपल्याला मन खातंय. तो जो अंश आहे ना त्याला सगळं माहित आहे. काय करायलाय, कसं करायलाय, कसं एकादशीच्या दिवशी जिरे खायलाय, खमंग करा म्हणायलाय, भगर, टमाटे टाकायलाय, कोथिंबीर टाकायलाय, सगळं माहित आहे त्याला. असली माणसं आपल्यासारख्याला सांगतात आम्ही 25 वर झाले एकादशी करतो. सुधारणा करायचीच नाही का मंडळींनो? आमचे कीर्तन मनोरंजनाचे नाहीत. मला कीर्तनात कविता म्हणायची नाही, पिक्चरचं गाणं म्हणायचं नाही, कोणावर काही करायचं नाही. आमच्यासारख्याला ते करायचंच नाही. सुधारणा करायची की नाही आपल्याला कधी, बरोबर आहे? हे सगळं तिथं लिहिलेलं आहे. म्हणायलो नोंद तशाला तशा प्रत्येक कर्माची नोंद आहे. आपलं संसारातलं प्रापंचिक जीवनातलं असू द्या कर्म. मी बऱ्याच वेळेला विचारतो ना, माणसानं बिना आंघोळीचं खावं का जेवावं? खाऊ बी नाही, जेव बी नाही. बरं, हे आता क्षमा मागून बोलतो, हे प्रमाणापुरतच राहिले. आपण प्रमाण द्यायचे आणि आम्हीच काय करायचं, सकाळी पोळी खायची. असंच व्हायले ना. वाणीचा प्रभाव का पडन आमच्यासारख्याच्या? आचार परमो धर्म, सांभाळावं लागेल आपल्याला अगोदर, बरोबर आहे? गुरुजी काय म्हणायचे? रंगनाथ गुरुजी परभणीकर वेदांताचार्य आमचे गुरुजी म्हणायचे, महाराज असण्यात असावा का दिसण्यात असावा? असण्यात असावा, बरोबर आहे?
महाराज असण्यात असावा का ज्ञानात असावा? ज्ञानात ज्ञानात असावा. महाराज ज्ञानात असावा का आचरणात असावा? आचरणात खूप ज्ञान आहे आणि वागण्याच्या नावानं फेल आहे. तसंही जमत नाही. इथं आचार परमो धर्माहा, आचार परमम तपाहा. आचरणाला महत्व आहे ना मंडळीनं. मी कशामुळे बोलतो, आपल्याकडनं जे अशा काही गोष्टी होतात ना त्याची नोंद आहे तिथं. आणि या वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी ते सगळे घेतल्या जातात. एक 5 येतं साक्षीदार, एक आतला देव अंश, दुसरा साक्षीदार आहे पृथ्वी माता. 5ही सांगून टाकतो चला चला. पृथ्वीला सगळं माहिती आहे की नाही? तिला सगळं माहिती आहे कोण्या वेळेला काय करायला होतं आपण. तिसरा साक्षीदार आहे सूर्य, वरून बघायला की नाही. सूर्याची उपासना वाढवा, तुम्हाला सांगायलो मी. कारण या वर्षाचा राजा आहे सूर्य, मंत्री सूर्य आहे. सप्टेंबर पासून धोका आहे सगळा आता जगामध्ये. बघा तुम्ही कसं होणार आहे ते. हा, सूर्याला 10 नमस्कार करत असाल हात जोडून तर 15 घाला, 21 घाला. का तोच आपल्याला काय करेल ह्या वर्षात आता सांभाळा. यंदाचा तो राजा आहे तोच आहे संवत्सरामध्ये, मंत्री तोच आहे. चला जाऊ द्या, ही एक्स्ट्रा माहिती द्या, ही एक्स्ट्रा माहिती द्या लोक चलत चलत. सूर्यनारायण वरून बघतो की नाही आपल्याला. किती दारं खिडक्या बंद करून चुकीचं कोणी कर्म करू नये मंडळींनो. पण दारं खिडक्या बंद करून कोणी जरी चुकीचं कर्म केलं तर कोणी बघितलं नाही म्हणते, सूर्य बघतो. चौथा साक्षीदार आहे चंद्र, वरून बघतो की नाही सगळ्याला. किती आपण चुकीचं कर्म बंद दरवाजामध्ये केलं तरी बरोबर आहे. हा माणूस उगा अज्ञानी वृत्तीनं म्हणतो, रात्री म्हणला शेजारच्या सोयाबीनची गंजी दिली फुकून, म्हणला कोणीच बघितलं नाही. अरे कोणी बघितलं नाही वेड्या, 5 जण बघतात. विठाला विठाला आणि 5वा देव आहे नमो व्रातपतये नमो गणपतये. गणपती बाप्पा साक्षीला आहेत हे सगळे. आपला मुक्काम आहे आदल्या दिवशी, चला जाऊ द्या, देहातल्या 17 तत्वाचा. आणि ज्या दिवशी वर्ष श्राद्ध आहे त्या दिवशी सकाळी चित्रगुप्ताच्या नगरीतून आपल्याला बाहेर काढल्या जातं. बरं, हे साक्षीदार फुटत नाहीत. मला एक प्रमाण द्यायचं आणि चालायचं झालं आता. हे साक्षीदार फुटत नाहीत. बरं, फुटण्यासाठी त्यांना आपल्याला जे काही आमिष द्यायचंय ते काही आपल्या सोबत नेता येत नाही आपल्याला. खरंच बाबा काही पैसे वगैरे देऊन एखादे 2 साक्षीदार फुटले, त्यांनी आपल्या बाजूने साक्ष दिली असं काही नाही. इथून सोबत जाताना काय न्यायचंय? काही न्यायचं नाही, काही नेता येत नाही. हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पदार्थ मात्र जाता असे अभंगाचं 3रं चरण. याला पदार्थ म्हणतात. या देहाला पदार्थ मात्र जाता असे, पण काही नेणे आन दुजे किंवा काही नसे आन दुजे. आपल्याला दुसरं काही न्यायला जमत नाही. संगे नये रे लंगोटी. आता सिद्धांत सांगतो. काहीच न्यायला जमत नाही, बरोबर आहे ना. पण सिद्धांत हा आहे की माणूस मेल्यावर 3 गोष्टी आपल्या सोबत येतात. 3 गोष्टी आपल्याला न्याव्या लागतात. 3 गोष्टी नाही म्हटलं तरी आपल्या सोबत येतात. कोणत्या कोणत्या? आपण मेल्यानंतर आपल्या सोबत आपण केलेलं पाप आपल्या सोबत आहे. आपण मेल्यानंतर आपण केलेलं पुण्य आपल्या सोबत आहे. आणि आपण मेल्यानंतर आपल्या गुरुनं आपल्याला दिलेलं ज्ञान आपल्या सोबत आहे. विठोबा रखुमाई